हॅलो फ्रेंड्स, PSIMS 2016 या एक्झामचे आपण आन्सर्स घेऊन आलो आहेत सामान्य विज्ञान या पेपरचे. तर या पेपरमध्ये प्रश्न होता दहशतवाद विरोधी पथकाबद्दल. तर महाराष्ट्रामध्ये 2004मध्ये याची स्थापना आहे. गीता चौहान या ATSच्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत आणि मीरा गोंदवलकर या पोलीस आयुक्त नसून उपायुक्त बनल्या आहेत. त्याच्यामुळे A व B बरोबर, पर्याय क्रमांक 1 बरोबर. नंतर कर्करोग कोशिकांची माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने 3D तंत्रज्ञान शोधून वैज्ञानिक आहेत जयंत खंडारे आणि शाश्वत बॅनर्जी. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? हा कायदा 1972 साली लागू झाला आहे. JNK जम्मू आणि काश्मीर सोडून पूर्ण भारतात 1972 मध्ये लागू झाला आहे. विष्णुभाऊ ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनरींना अवप्रचार उत्तर देण्यासाठी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र सुरू केले होते. नंतर मग आता हे मॅच द पेअर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 मध्ये स्थापन झाली आहे. मद्रास लेबर युनियन 1918 मध्ये, गिरणी कामगार संघ 1927 मध्ये आणि नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन 1929 मध्ये. आता पॉलिटिक्सचे क्वेश्चन्स. तर यामध्ये कोणते बरोबर नाही असं विचारलं आहे. भारतीय राज्यघटनेची 9वी अनुसूची ही राज्य विधानमंडळाच्या जमीन सुधारणा विषयक काही कायदे व ठरावासंबंधी आहे. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. नंतर मग भारतीय राज्यघटनेची 10वी अनुसूची 52व्या घटनादुरुस्तीने 85 मध्ये समाविष्ट करून ती पक्षांतराच्या कारणासंबंधी अपात्रतेसंबंधी तरतुदी आहेत. हेही बरोबर आहे. आणि तिसऱ्या स्टेटमेंटचे ते 11व्या अनुसूचित नगरपालिकांचे अधिकार नसून पंचायत राज म्हणजेच ग्रामपंचायत वगैरे यांचे अधिकार आहेत, म्हणून हे चुकीचं आहे. आणि नगरपालिकांचे अधिकार 12व्या अनुसूचित आहेत. तर अयोग्य कथन ओळखा 32. तर याच्यामध्ये जम्मू काश्मीर विधान परिषद 36 सदस्य आहेत, हे बरोबर आहे. सिक्कीमच्या विधानसभेत 32 आहेत, बरोबर आहे. विधान परिषदेचे 1/3 सदस्य पदवीधर मतदारसंघाद्वारे निवडले जातात, हे चुकीचं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33 बघा. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही, हे अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेत प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात, हेही अगदी बरोबर आहे. नंतर सरनाम्यातून राज्यघटनेचे आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत हे स्पष्ट होते. हे अधिकाराचे स्रोत कोण आहेत? तर भारताची जनता आहे. आणि आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती नव्हे तर फ्रेंच राज्यक्रांतीतून आपण घेतली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. क्वेश्चन नंबर 34. तर भारत सरकार कायदा 1919चे प्रमुख वैशिष्ट्य कोणते नव्हते? तर प्रांतामध्ये द्विशासन पद्धती लागू झाली, हे बरोबर आहे. प्रांतांमध्ये केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण, हेही बरोबर आहे. परंतु मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व हे चुकीचे असून हे मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व 1909च्या कायद्याने मिळाले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचा भाग नाहीत, हे चुकीचे आहे. राज्यपालांना विधानसभेत आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे, हे बरोबर आहे. आणि राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे, हे चुकीचे आहे. कारण की सर्व अधिकार राष्ट्रपतींच्या हाती असतात, म्हणून खालील पर्याय ऑप्शन नंबर 2. 38 क्वेश्चन नंबर भाग अ. बरं, आता भारताच्या संविधानाचे प्रथम पृष्ठ ज्या संदर्भात होते ते भाग अ मध्ये ब्रिटिश भारतातील प्रांत होते, भाग ब मध्ये संस्थानिकांचे राज्य होते, भाग क मध्ये केंद्रीय प्रशासकीय राज्य आणि भाग ड मध्ये फक्त आणि फक्त अंदमान निकोबार होते, म्हणून पर्याय क्रमांक 2. सम राईट्स आर अवेलेबल फॉर पर्सन्स. तर हे राईट्स आहेत 15, 16, 19, 29, 30 आर्टिकल. तर याच्यात फक्त इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे 14, जे यात इन्क्लूड नाही होत, म्हणून
1 आणि 3 ऑप्शन चुकीचे. आणि प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे आर्टिकल 21 जे यात इन्क्लूड नाही होत, म्हणून फक्त आन्सर आहे पी आणि डी. तर 40 क्वेश्चन नंबर 40. कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे आणि त्या आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, हेही बरोबर आहे. आणि आणीबाणीच्या काळात संसद राज्यसूचीवर विषयावर कायदा करता येतो, हेही बरोबर आहे. आणि केंद्र सरकार अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते. चारही ऑप्शन बरोबर आहे, म्हणून वरील सर्व पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात. पर्याय क्रमांक 3. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व डॅश डॅशचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते. इथं लोकसभा. ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणासंबंधी असेल अशी माहिती मिळवण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे आपण जर अर्ज केला तर तो स्वीकारून दुसऱ्या प्राधिकरणाने 5 दिवसाच्या आत वर्ग करण्यात यावा, म्हणून उत्तर आहे 5 दिवस. बरं, माहिती अधिकार 2005 अन्वये कलम 2F अन्वये अभिलेख, दस्तऐवज, अभिप्राय, सूचना, ज्ञापने, ईमेल इत्यादी सर्व या गोष्टी येतात, म्हणून पर्याय क्रमांक 4. कोणती व्यक्ती राज्यजन माहिती अधिकाऱ्यांनी निर्णयाने व्यथित झालेली असेल तर निर्णय प्राप्त झाल्याच्या 30 दिवसाच्या आत, किती 30, त्याला अपील करता येते, म्हणून इथं पर्याय क्रमांक 3. ई-क्रांती is a project of Digital India mainly focus on electronic delivery of services. पर्याय क्रमांक 3. ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला रिंग टोपोलॉजी म्हणतात. आता ICEGOV, a Digital India Movement means इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. पर्याय क्रमांक 3. व्हीसॅट व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल. हे टर्मिनल आपण जनरली ATMsवर बसवलेलं बघतो. आणि पुढचा प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य कोणत्या प्रोटोकॉलने चालते? ईमेल प्रणालीचे कार्य TCP/IP, ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोटोकॉल. नंतर मग पॉस भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन्स ही एक इंडियन ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि इंडियन डिस्ट्रीब्युशन्स फॉर GNU लिनक्ससाठी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 ऑल ऑफ द अबव. मर्यादित कालापुरते मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात? तर याला म्हणतात शेअरवेअर, फ्रीवेअर नव्हे. श्रीयुत यांनी जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. वरील विधानांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य होतं? तर अशी जाहिरात देणे दंडनीय अपराध आहे. वरीलप्रमाणे जाहिरात देणे दंडनीय अपराध आहे. तर which article of the Constitution of India direct the state to make the provisions for maternity relief? आर्टिकल नंबर 24 ऑप्शन 3. तर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 2H नुसार हुंडा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 2 मध्ये सांगितलेला आहे तो हुंडा प्रतिबंधक कायदा 1961चा आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियमाच्या 1975 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर सामुदायिक दंडाची तरतूद आता रद्द करण्यात आली आहे, हे विधान चुकीचे आहे. आणि हा कायदा काही वेगळ्याच नावाने संमत करण्यात आला होता. हो, हा अनुसूचित जाती हक्क संरक्षण कायदा 1955 या नावाने, म्हणून अ बरोबर आणि ब चूक ऑप्शन नंबर 1. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मध्ये व्यक्तीला इस्पितळात दाखल करून घेण्यास नाकारणे, वस्तूची विक्री करण्यास किंवा सेवा पुरवण्यास नाकारणे, अस्पृश्यतेवरून उत्पन्न होणारे इतर अपराध या सर्वांसाठी शिक्षेची तरतूद आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4.
In which chapter of Bombay Police Act 1951 offenses and punishments are mentioned? हा आहे चॅप्टर नंबर 7, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय पुरावा कायदा लागू नाही? खालीलपैकी लवादांच्या कार्यवाहीपुढे भारतीय पुरावा कायदा लागू होत नाही. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतर मग मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 66 मध्ये सांगितले की पोलीस अधिकाऱ्यांची लोकांसंबंधीची कर्तव्य. तर मग पर्याय क्रमांक 2 हा बरोबर होतो. नंतर मग मुंबई पोलीस अधिनियम कलम 17 अन्वये कोणत्याही जिल्ह्याचा अधीक्षक व जिल्ह्याचे पोलीस दल जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली असते. मुंबई पोलीस अधिनियम 1951 अन्वये हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू होतो. मृत्यूपूर्व जबाब हा ऐकीव पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. नंतर मग महाराष्ट्रात सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कुठे आहे? तर नाशिक इथे आहे. आणि कलम 55 नुसार पारित केलेला तडीपारीचा आदेश मॅक्झिमम 2 वर्षांसाठी अंमलात राहू शकतो. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 154 ने प्रथम माहिती अहवाल लिहून घेण्याची पद्धत दिलेली आहे. 154 कलम, पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न आहे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदीनुसार जेव्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटशिवाय अटक करण्याचे असतात तेव्हा त्या अपराधाला म्हणतात दखलपात्र अपराध. दखलपात्र म्हणजे जिथे अटक करण्यासाठी वॉरंट लागत नाही. आणि अशा प्रकारे मी हा व्हिडिओही संपवत आहे. लवकरच भेटू. गुड नाईट.